नमस्कार, आज शिकणार आहोत आपण 5 ते 5 ठिपके पाडून सुंदर अशी रांगोळी सोप्यात सोपी पद्धतीची। पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, आपण थेंब पाडून घेणारे 5-5 थेंबांच्या 5 लाईन पाडून घेणारे। हे बघा, तिसरी लाईन, नंतर ही चौथी, 1 2 3 4 आणि 5 अशा आपण 5 लाईन पाडून घेणार आहे। सोप्यात सोपी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका, यूजफुल व्हिडिओ आहे शिकण्यासाठी। हे बघा, 3 डॉट आपण जोडून घेणार आहे खालचे। हे बघा, अशा पद्धतीने। नंतर वरती आपल्याला अशा रेषा मारून घ्यायच्या वरच्या डॉटला, खालून असं वरती अशा पद्धतीने। बघा, खूपच सोपी रांगोळी आहे, कोणालाही येईल। हे बघा, 3 डॉट हे पण आपल्याला जोडून घ्यायचे। ह्या साइडने वरच्या डॉटला खाली जोडायचे, इकडून इकडे जोडायचे। हे बघा, सोप्यात सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा तुम्ही। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा, हे 3 डॉट जोडून घ्यायचे आपल्याला। हे बघा, कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी आहे। हे बघा, वरच्या डॉटला खाली जोडायचं असं त्रिकोण आकार असं आपल्याला जोडून घ्यायचे चारी बाजूने। हे बघा, 3 डॉटला आपण रेष मारून घेऊया अशा पद्धतीने। हे बघा, वरती जो डॉट आहे ना त्याला आपल्याला रेष भिडवायची आहे अशा पद्धतीने। हे बघा, हे बघा, आता अशी सरळ आपल्याला इथून इथं रेष मारून घ्यायची। आता इथून इथं अशी रेष मारून घ्यायची। खूपच सोपी रांगोळी, इथून इथं रेष मारायची आपल्याला। यूजफुल व्हिडिओ पूर्ण बघा। इथून इथं हे बघा, अशा पद्धतीने आपण रेषा मारून घेतल्या आहे। आता हे सरळ रेष मारायची आपल्याला, अशी सरळ रेष मारून घ्यायची दोघं थेंबांमध्ये। नंतर त्याच्यात काय करायचं, आपल्या बाजूला थोडी छोटी आणि त्याच्यापेक्षा अजून छोटी अशा रेषा मारून घ्यायची आहे। ही रेषपेक्षा आपल्याला बाजूला थोडीशी छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी अशा 2 रेषा मारून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। आता सेम त्या बाजूने आपल्याला मारायच्या आहे तशाच रेषा। आहे बघा, थोडी मोठी आणि त्याच्यापेक्षा एक छोटी अशा पद्धतीने इकडेही मारायचं आहे आपल्याला सरळ रेष सेंटर भागामध्ये अशा पद्धतीने। नंतर बाजूला त्याच्यापेक्षा छोटी मारून घ्यायची, थोडीशी छोटी, नंतर अजून एक छोटी रेष मारायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने। ह्या साइडला पण आपल्याला सेम करायचं आहे। बघा, याच्यापेक्षा छोटी, याच्यापेक्षा छोटी अशा पद्धतीने मारायचं आहे। इकडे पण आपल्याला सेम बाजूने तसेच मारून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने इथूनही सरळ रेष मारायची, मध्यभागी ठिपक्यांना जोडत यायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यापेक्षा सेम त्या तिकडं आपण काढल्या तशाच इकडं पण मोठीपेक्षा छोटी, अजून त्याच्यापेक्षा छोटी, त्या साइडला पण सेम त्या पद्धतीने करायचं आपल्याला। आता बघा, ही रेष आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने। याच्यापेक्षा अजून छोटी करायची आपल्याला रेष आणि त्याच्यापेक्षा अजून छोटी करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ह्या बी साइडला सेम जोडून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। आता हे त्रिकोण याला गोल करायचं आपल्याला, मध्ये हे सगळ्या रेषा थोडं छोटं गोल करायचं आहे। त्याच्यानंतर ते रेष घेऊन अजून गोल करायचं आपल्याला। अजून वरची रेष आहे ना मोठी, तिलाही तसंच गोल करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने। आता सेम बाजूने आपण गोल करून घेणार आहे। पहिली रेष त्रिकोण आकाराला
अशी गोल करून घ्यायची. नंतर दुसरी रेष आता इथंही सेम करायचं आपल्याला. पहिली रेषला गोल करून घ्यायचे, दुसरी रेषला पण आपल्याला गोल करून घ्यायचे. नंतर ही तिसरी रेष आहे तिलाही आपल्याला गोलच करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने यालाही तसंच गोल करायचे आपल्याला. अशा पद्धतीने असं पहिल्यांदा ही गोल करायचे, मग दुसरी रेषला आपल्याला गोल भिडवायचं आहे. अशा पद्धतीने बघा. नंतर तिसरी रेष होती ना आपली, तिला भिडवायचं आहे. अशा पद्धतीने यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सेम त्या बाजूला आपण केलं तसंच. पहिली रेष त्रिकोणच्या मध्ये आणायची गोल करून. हे बघा दुसरी रेष, ही तिसरी रेष, असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. इथूनही आपल्याला सेम त्या पद्धतीने करायचं आहे. 3 रेषा आहे ना, त्याला आपलं गोल करायचं. पहिले छोटी रेष करायची गोल थोडंसं, नंतर 2 नंबरची रेष, नंतर ही अशा पद्धतीने 3 नंबरच्या रेषेलाही आपल्याला भिडवायचं आहे. खूपच सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा. सेम या पद्धतीने इथंही करायचं आपल्याला. रेषा भिडून घ्यायच्या आहेत. असं हळूच गोल करून घ्यायचं आपल्याला. दुसरी रेष बघा सेम त्या पद्धतीने. यूजफुल व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका. खास तुमच्यासाठी मी बेसिक पद्धतीने शिकवायसाठी व्हिडिओ आणते. हे बघा सेम त्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं. अजून अशा पद्धतीने ही रेष जोडून घ्यायची आपल्याला. खूपच सोपी पद्धती, सणावाराला शुभ असते. ही रांगोळी नक्की काढा, तुम्ही एकदा तरी काढा, ट्राय करा, नक्की येईल. सोप्यात सोपी पद्धतीत मी व्हिडिओ आणते, नक्की पहा माझे व्हिडिओ. हे बघा त्रिकोण काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला. असं ज्याला समजत नसेल मध्ये डॉट टाकायचा, नंतर रेष ओढायची. हे बघा त्रिकोण आकार यायला पाहिजे अशा पद्धतीने मध्ये 3 रेषा मारून घ्यायच्या आपल्याला. ही दुसरी आणि ही तिसरी. आडव्या बाजूनेही आपल्याला 3 रेषा मारून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला चारी बाजूला तशा सेम रेषा मारून घ्यायच्या आहेत. त्रिकोण आकार तयार करायचा आहे सेंटर पकडून. हे बघा इथंही 3 रेषा मारू आपण. हे क्रॉसमध्येही 3 रेषा मारू. खूपच सोपी रांगोळी आहे. हे बघा इथं असं त्रिकोण मारून घ्यायचं आपल्याला. इथून इथे आणि इथून असं इथे मध्ये 3 इथेही रेषा मारायच्या आपल्याला. आडव्या बाजूनेही रेषा मारायच्या आपल्याला 3. सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं. इथं त्रिकोण आकार. ज्याला येत नसेल एकदम सोप्यात सोपी रांगोळी नक्की ट्राय करा, नक्की येईल. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, यूजफुल व्हिडिओ राहतात माझे. JL रंगोली चॅनलवर भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत माझे. आणि इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे JL रंगोली. हे बघा असं राऊंड करून घ्यायचं आहे हळूच आपल्याला गोल अशा पद्धतीने. आणि इथं थोडं थेंब टाकून घ्यायचे आणि बोटाने पंच करून टाकायचे. अशा पद्धतीने इथंही मोठा आपण डॉट पाडूया. त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. नंतर लाल कलर टाकायचा आहे आपल्याला. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. त्यालाही आपल्याला बोटाने थोडं पंच करून पिवळा कलर मी टाकते. आणि नंतर बघा हाफ राऊंड गोल काढायचा आहे हळूच आपल्याला. असं पद्धतीने एक इकडून काढला की इकडून काढायचा, म्हणजे व्यवस्थित येतो, सेम येतो. हे बघा अशा पद्धतीने दोघं बाजू सारख्या येतात.
मध्ये रेषा मारून घ्यायची आपल्याला, व्हाईट कलर भरून घ्यायचा अशा पद्धतीने। हे बघा, नंतर हे बघा मध्ये आपल्याला थेंब टाकून घ्यायचे चुटकीने अशा पद्धतीने आणि बोटाने पंच करून घ्यायचे असं गोल। अशा पद्धतीने आपण इकडेही सेम तसंच काढणार आहेत। हे गोल करून घ्यायचं। नंतर आपल्याला लाल कलर टाकायचा आहे, हळूच अजून गोल करून त्याच्यात पिवळा कलर टाकूया। नंतर हे बघा हाफ राऊंड मी कशी काढते तसं सेम तुम्ही काढा। हे बघा इकडून घेतलं का नंतर इकडून घ्यायचं आहे, म्हणजे सेम बाजू येते आपली अशा पद्धतीने। इझिली मी तुम्हाला शिकवते, नक्की ट्राय करा। हे बघा मध्ये आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। तीन ठिपके टाकून घ्यायचे आपल्याला। बोटाने पंच करायचे म्हणजे व्यवस्थित गोल आकार येतो। हे बघा अशी डिझाइन काढून घ्यायची आपल्याला त्रिकोणला, सुंदर दिसण्यासाठी। भरपूर मी शिकवण्यासाठी व्हिडिओ आणणार आहे, नक्की ट्राय करा। बेसिक पद्धती खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते। हे बघा इथं पण आपल्याला डार्क असं थेंब पाडून घ्यायचं आहे गोल, आणि गोल करून घ्यायचं आहे बोटाने व्यवस्थित। त्याच्यात लाल कलर टाकायचा आपल्याला, अजून गोल करायचं आहे थोडंसं, नंतर पिवळा टाकून घ्यायचा आहे। नंतर बघा हे हाफ राऊंड करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। एक ह्या बाजूला केलं का एक ह्या बाजूला करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित दोघं बाजूला आपले सारख्या डिझाइन येते अशा पद्धतीने। मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे व्हाईटवाला। आपल्याला रांगोळी टाकायची, तुमचे आवडते कलर तुम्ही टाकू शकता, आणि खूप शुभ ही रांगोळी काढा सणावाराला। हे बघा अशा पद्धतीने डॉट पाडून मग बोटाने वापस आपल्याला पंच करून घ्यायचं आहे। सेम त्या पद्धतीने आपण इथं ही डिझाइन काढूया। हे बघा मध्ये डॉट पाडून घ्यायचा आपल्याला डार्क कलरचा, बोटाने थोडं पंच करायचं आहे। इथंही आपण सेम त्या पद्धतीने डॉट पाडून त्याच्यात कलर भरूया अशा पद्धतीने। बघा हाफ राऊंड करून घ्यायचं आपल्याला। अशा पाकळ्या काढून नंतर मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे। खूप सोप्यात सोपी रांगोळी 5 ते 5 ठिपक्यांची, नक्की ट्राय करा। भरपूर व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा। अशा पद्धतीने इथंही आपल्याला सेम त्या बाजूला काढली तशीच डिझाइन काढून घ्यायची आहे। असं गोल करून घ्यायचं आहे, थोडंसं थेंब पाडून बोटाने पंच करून घ्यायचं आपल्याला। थोडासा डार्क आपण थेंब पाडून घेतला आहे। नंतर बघा हे त्रिकोण, याच्यात आपण पानाचा आकार देऊया। नंतर लाल कलर भरायचा आपल्याला त्याच्यात, आणि आजूबाजू छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहेत आपण ठिपके। बघा किती सुंदर दिसते आपली रांगोळी। सेम आपण चारी बाजूला सेमच पाडून घेणार आहोत पानांचा आकार। त्याच्यात लाल कलर भरून घ्यायचा, नंतर छोटे छोटे टिपके आजूबाजू टाकून घ्यायचे आपल्याला। पूर्ण राऊंड मध्ये पानाच्या बाहेर छोटे छोटे टिपके टाकायचे। सुंदर सुंदर रांगोळी शिकण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा।
सेम वरच्या बाजूला पण आपण पान काढून घेऊया. त्याच्यात लाल कलर टाकून बाजूच्या भागाला वरच्या भागाला आपल्याला पानाच्या वरच्या भागाला टिपके टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने मध्ये पण आपल्याला डार्क टिपकं पाडून घ्यायचंय. त्याला बोटाने गोल करायचंय. व्यवस्थित गोल करून घ्यायचं आपल्याला एका बोटाने. लाल कलर टाकूया. नंतर बघा अजून बोटाने आपल्याला गोल करून घ्यायचंय. थोडंसं पिवळा कलर टाकायचा आहे आणि आजूबाजू ठिपक्यांनी छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ माझा. कमेंट करून सांगा. शिकवण्याची पद्धत नक्कीच सांगा कमेंटमध्ये, विसरू नका. आणि ज्याने माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू, धन्यवाद.